इथे ना गावाकडून तुरीची शेंगा आणले होते, तेच मला उकडायची होती. आता आम्ही तर खाऊन घेतली, पण राजूचे पप्पा राहिले होते आणि त्याला गावाकडचं असं काहीतरी खायला खूप आवडते, म्हणून त्याच्यासाठीच मी ते उकडत होते. तर उकडायला टाकून दिली आणि त्याच्यानंतर माझी घरातले कामं राहिले होते. तर अगोदर इथं देवपूजा करून घेतली आणि त्याच्यानंतर घरातलं सगळं पसारा तसंच पडलं होतं, ते मला आवरायचं होतं. आता हॉलमधलं मी नंतर आवरते, किचनमधलं पहिले आवरून घेते, जेणेकरून तिथे आपल्याला देवपूजा करता येते किंवा स्वयंपाकसुद्धा करता येतो. आणि हॉल आणि बेडरूम मी नंतर क्लीन करते, जेणेकरून आपलं किचनमधलं काम होऊन जाते आणि त्याच्यानंतर आहे ना बाकीचे कामं पण आपले आवरून जातात. तर हॉल बेडरूम क्लीन झालं, त्याच्यानंतर बाहेरचं बेसिंग एक दिवस घासलं नाही तर असं होऊन जाते, तो सुद्धा क्लीन केला. त्याच्यानंतर राजूच्या स्कूलचं टायमिंग झालं होतं, त्यालाही सोडायला जायचं होतं, तसंच आम्हाला हॉस्पिटलमध्ये पण जायचं होतं. नाश्ता काय आम्ही घरी केलं नव्हतं, म्हणून म्हटलं चला काहीतरी खाऊन घ्यायला पाहिजे. तर आम्ही इथं पालक वडाच खाल्ला होता, खूप भारी लागते खरंच. आणि त्याच्यानंतर हॉस्पिटलमध्ये गेलो, काही मेडिसिन घेतले आणि त्याच्यानंतर घरी आले. तर चला बाय.